नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण इथे कोवळ्या फणसाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे फणस घेतला आहे। आम्ही इथे फणस घेतला आहे। फणस आपल्याला हा सोलून घ्यायचा आहे, कोवळा आहे त्याच्यामुळे आपल्याला हा सोलून घ्यायचा आहे। आता मी एक भाग असा सोलून घेतला आहे। अशा प्रकारे आपल्याला हा फणस सोलून घ्यायचा आहे। आता मी हा फणस सोलायला घेते। अशा प्रकारे साल काढून घ्यायची आपल्याला आणि आतला भाग घ्यायचा आहे। मी पूर्ण हा फणस आता असं सोलून घेणार आहे। आता मी हा इथे फणस सोलून घेतला आहे। दोन्ही भाग असे त्याची सालं काढून घेतली आहेत। आता आपल्याला हा फणस कुकरमध्ये 2 शिट्यांवरती शिजवून घ्यायचा आहे। तर ह्याचे मी थोडे असे छोटे छोटे पीस करून टाकते, अर्धा भाग करून। असे दोन्ही मी फणसाचे अर्धे अर्धा भाग करून टाकते। आता मी इथे कुकर घेतला आहे। कुकरमध्ये पाणी घ्यायचं आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे 2 शिट्यांवरती। मी याला झाकण लावते कुकरचं आणि 2 शिट्ट्या करून घेते। इथे मी अर्धा कांदा घेतला आहे आणि सुकं खोबरं घेतलं आहे किसलेलं। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, जसं आपण मसाल्याला भाजून घेतो तसं। आणि सुकं खोबरं सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। तर मी भाजून घेते। इथे मी कांदा भाजायला घेतला आहे। पूर्ण असं लाल होईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे। अजून 2 ते 3 मिनिटांमध्ये आपला हा कांदा भाजला जाईल। थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आणि कांदा एका तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। जास्त तेल नाही घालायचं, फक्त अर्धा चमचा वगैरे। कांदा पण आपला कमीच आहे ना, त्यानुसार घालायचं। हा कांदा लाल होत चाललाय, त्याच्यामध्ये जरा मी खोबरं भाजून घेणार आहे। तर मी याच्यामध्ये सुकं खोबरं घालते आणि भाजून घेते। थोडंसं सुकं खोबरं सुद्धा लालसर झालं की गॅस बंद करून आपल्याला हा मसाला वाटून घ्या। आता सुकं खोबरं सुद्धा आपलं भाजलं गेलं आहे। मी आता गॅस बंद करते आणि आपल्याला हा मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। हे सुकं खोबरं आणि कांदा जो आपण भाजून घेतलाय ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे। थोडं आधी थंड करून घेऊ आपण ह्याला, नंतर मग बारीक करून घेऊ मिक्सरमधून। आता मी इथे कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेतल्या आहेत। कुकर उघडते, हा बघा अशा प्रकारे शिजवून घेतला आहे। 3 शिट्ट्यावरती मी शिजवून घेतला आहे हा फणस। फणस असा चेक करायचा, शिजला आहे आपला फणस चांगला। आता हे थंड करून घेऊ थोडं, नंतर मग आपण भाजी बनवायला घेऊ। फणस मी कुकरमधून काढून घेतला आहे। फणसातून अशा खूप गरमागरम अशा वाफा निघतात आहे बघा। थोडा अजून थंड होऊ दे, नंतर आपण त्याचे बारीक बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत। आता हा असा उभा चिरून घ्यायचा आहे आणि हा जो मधला भाग आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। अजून सुद्धा गरमच आहे, थोड्या वेळाने आपण। आता ह्या फणसामधून आपल्याला हा भाग काढून घ्यायचा आहे। गरम आहे, चटके लागतायत, थोडा थंड होऊ दे। आता थोडा थंड झालाय, मी कापून घेते। हा मधला भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। असा मी हा मधला भाग काढून घेतला आहे। आता हा सर्व फणसातून असंच काढून घ्यायचा आहे।
आता ह्याच्यातून काढून घेतलाय जसा मी, तसंच ह्याच्यातून सुद्धा हा मधला भाग काढून घेते. आहे तर इथे मी भाजी हे फणस ह्याच्यामध्ये घेते, ताटामध्ये घेते. तर आपल्याला याला मसाले लावून घ्यायचे आहेत. हळद घ्यायचे, तिखट मसाला घेतला आहे. तिखट मसाला आवडीनुसार घ्यायचा आहे, तुम्हाला जसं लागेल तसं. धना पावडर, गरम मसाला. आता हा जो आपण मसाला वाटून घेतला आहे तो घ्यायचा आहे. सगळीकडे असा एकसारखाच मसाला लागला पाहिजे सर्व फणसाला. आता आपल्याला फक्त हा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, जास्त वेळ आता शिजवायचा नाही आहे. 5 ते 10 मिनिटात, 5 मिनिटामध्ये होऊन जाईल. इथे मी कढई ठेवली आहे, गॅस चालू करते. कढई थोडी गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे. आपल्याला कढईमध्ये तेल घ्यायचं आहे. ते जिरं घ्यायचं आहे. जिरं थोडं गरम झालं की कढीपत्ता, लसूण घ्यायचे बारीक चिरलेले. थोडीशी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे. तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडासा लाल मसाला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये फणस घालायचा आहे. हा चांगलासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. ताटातलंच पाणी घालते ज्याच्यामध्ये आपण फणस घेतला होता. आणि फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला ह्याला उकळी काढून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार. मीठ घातल्यावरती पुन्हा एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यावरती झाकण ठेवून थोडी वाफ काढून घ्यायची आहे. आता बघू आपली भाजी झाली आहे का. सुंदर असा कलर आला आहे आणि आपली भाजी आता तयार झाली आहे. मस्त अशी आपली चमचमीत भाजी आता तयार झाली आहे. मी गॅस बंद करते. मस्त अशी चमचमीत झणझणीत कोवळ्या फणसाची कोकणी पद्धतीत भाजी ही तयार झाली आहे. आणि अशा सोप्या नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.